नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण TAIT टेट म्हणजे महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2017 मध्ये आलेले GK म्हणजे सामान्य ज्ञान या घटकाखाली विषयाखाली आलेले प्रश्न अभ्यासणार आहोत, जेणेकरून तुम्हाला 2017ला कोणकोणते प्रश्न विचारण्यात आले होते याचा काय येईल अंदाज येईल आणि त्यावरून तुमची थर्ड टेटसाठी त्याचा काय होईल सराव होईल आणि तुम्हाला त्याचा उपयोग होईल. काय वाचायचं, काय मटेरियल वाचायचं ते कळेल. तर परीक्षा परिषदेमार्फत सांगितलेलं आहे की 8वी ते 12वीची तुम्ही क्रमिक पुस्तके वाचायची आहेत. तर ह्या GK ह्या घटकाखाली विज्ञान, भूगोल, नागरिकशास्त्र, इतिहास या सर्व घटकांचा काय आहे समावेश आहे आणि चालू घडामोडीसुद्धा त्याच्यामध्ये येतात. तर आपण चला पाहूया. पहा प्रश्न, भारताकडे टिमटिमच्या मदतीने बुलेट ट्रेन असणार आहे आणि याचे उत्तर आहे जपान. पर्याय क्रमांक A. 17 नंबरला आहे, असे कोणते प्राणी आहेत जे स्वतःचे अन्न स्वतः बनवितात आणि याचे उत्तर आहे ऑटोट्रॉफ. पर्याय क्रमांक A. त्यानंतर 19 नंबरला पण GKचा प्रश्न आहे, दूषित पाणी पिण्याने खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार होतो. तर दूषित पाण्याने टायफॉइड. पर्याय क्रमांक B हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर 23 नंबरला बघा, अशी तबकडी ज्यावर आपण माहिती साठवितो. तर डेटा डिस्क हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर 33 नंबरला परत बघा, कापूस रासायनिकदृष्ट्या काय आहे. तर हा कार्बोहायड्रेट. पर्याय क्रमांक B हे याचे योग्य उत्तर आहे. 39 नंबरला पहा, खालीलपैकी कोणते विद्युत चुंबकाच्या अंतरकासाठी सर्वात योग्य आहे आणि याचे योग्य उत्तर आहे कोनी अलॉय. पर्याय क्रमांक C. नंतर 40 नंबरला पहा, GSM, CDMA, GPRS या टिमटिमच्या संदर्भातील संकल्पना आहेत आणि पर्याय क्रमांक C मोबाईल फोन तंत्रज्ञानाविषयीच्या या संकल्पना आहेत. काय मुलाचे लिंग निर्धारित करते आणि याचे उत्तर आहे वडिलांचे गुणसूत्र. पेक्टिन यामध्ये आढळते. मुख्यतः फळातून काय आढळते, पेक्टिन, म्हणून पर्याय क्रमांक C ह्याचे योग्य उत्तर आहे. स्टार्च चाचणी करण्यासाठी कोणती रासायनिक अभिक्रिया आवश्यक आहे. तर बघा पर्याय आहेत सोडियम, क्लोरीन, हायड्रोक्लोरिक ॲसिड, आयोडीन सोल्युशन आणि ह्याचे योग्य उत्तर आहे आयोडीन सोल्युशन. त्यानंतरचा 65 नंबरला प्रश्न आहे पहा, हाफ गर्लफ्रेंड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. चेतन भगत असे या लेखकांचे नाव आहे. तर तुम्ही अरविंद अडिगा, विक्रम सेठ, अमित त्रिपाठी यांनी लिहिलेल्या पुस्तकंही तुम्ही काय करा त्यांची नावे वाचून घ्या, जेणेकरून पुढच्या क्वेश्चनमध्ये जर पेपरमध्ये जर आलं तर तुम्हाला त्याचं उत्तर लगेच क्लिक होईल. बघा आपल्याला खेळ व खेळाडू यांच्याविषयी माहिती असायला हवी. जल्लीकट्टू हा खेळ स्पर्धा टिमटिम या राज्यामध्ये आयोजित केली जाते आणि याचे योग्य उत्तर आहे तामिळनाडू. भारताचे वित्तमंत्री कोण आहेत. तेव्हा 2017 साली अरुण जेटली होते. आता कोण आहेत ते तुम्ही ह्यावेळेचं मंत्रिमंडळ पाहायचं आहे. सर्व मंत्रिमंडळ वाचून घ्यायचं आहे, राज्यातलं पण आणि केंद्रातलं पण, जेणेकरून तुम्हाला ह्याविषयी एखादा प्रश्न पडला तर तुम्ही चुटकीसरशील तो सोडवू शकाल. कोथिंबिरीमध्ये उपयोगी भाग हा आहे मुळे आणि पाने, पाने आणि फुले, पाने आणि वाळलेली फळे, फुले आणि वाळलेली फळे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C पाने आणि वाळलेली फळे. एलिसा चाचणी याचे निदान करण्यासाठी कार्यरत आहे. कशाचे निदान करण्यासाठी. एड्स अँटीबॉडीज. पर्याय क्रमांक B. त्यानंतर 96ला पहा, हिडर, थ्रो इन या संकल्पना कशामध्ये वापरल्या जातात. तर याचे उत्तर येणार यापैकी कोणतेही नाही. सुनामी कधी उद्भवू शकते आणि पर्याय आहेत फक्त सकाळी, B आहे फक्त रात्री, C आहे फक्त संध्याकाळी आणि D आहे संपूर्ण दिवसामध्ये कोणत्याही वेळी आणि ह्याचे योग्य उत्तर आहे संपूर्ण दिवसामध्ये कोणत्याही वेळी. पर्याय क्रमांक D.
मनुष्य पृथ्वीच्या पृष्ठापेक्षा चंद्राच्या पृष्ठावर उंच उडी मारू शकतो कारण पहा, ए आहे चंद्राचा पृष्ठभाग खडबडीत आहे, चंद्रावर वातावरण नाही. सी आहे चंद्रावर पृथ्वीपेक्षा कमी गुरुत्वाकर्षण असल्याने प्रवेग कमी आहे. आणि हे त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चंद्रावर पृथ्वीपेक्षा कमी गुरुत्वाकर्षण असल्याने प्रवेग कमी आहे. 114 नंबरला प्रश्न एक आहे पहा, भारतात अल्पवयीन वय काय आहे? आणि पर्याय आहेत 14 वर्ष, 16 वर्ष, 18 वर्ष आणि 17 वर्ष. तर 18 वर्षपर्यंत काय ते अल्पवयीन वय भारतात मानले जाते. पृथ्वीचा सर्वात जाड थर आहे कोणता? पर्याय क्रमांक बी, आवरण हा पृथ्वीचा सर्वात जाड थर आहे. तुम्ही पहा, पृथ्वीचे थर त्यांची काय त्या थरामध्ये आढळणारे घटक ह्या सर्वांचा काय करायचा अभ्यास करायचा आहे, जे क्रमिक पुस्तकात पाठ्यक्रमात तुम्हाला मिळून जाईल. 138 नंबरचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते विधान मिश्रणासाठी बरोबर आहे? मिश्रण तयार करण्यासाठी रासायनिक प्रक्रियेचा समावेश नाही. आणि हेच त्याचे योग्य उत्तर आहे. तरी पण पुढचे पर्याय वाचून घ्या. मिश्रणाचे घटक भौतिक पद्धतीने वेगळे केले जाऊ शकत नाहीत. पदार्थ मिसळण्यासाठी ठराविक प्रमाण असते, वरीलपैकी एकही नाही. आणि याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. नेक्स्ट क्वेश्चन पहा, कार्यालयाची शपथ राष्ट्रपतींना यांच्याद्वारे दिली जाते. तर राष्ट्रपतींना शपथ कोण देते? भारताचे मुख्य न्यायमूर्ती. गरोदर असताना संसर्ग झाल्यास मतिमंदत्व येऊ शकते. हे खरे आहे, खोटे आहे? दोन्हीपैकी ए आणि बी का सांगता येणार नाही. तर हे खरे आहे, पर्याय क्रमांक ए. नंतर 152ला परत बघा प्रश्न आहे, खालीलपैकी अत्यंत संकुचित होण्यासारखे काय आहे? तर पर्याय क्रमांक 2 गॅस. ICC चॅम्पियन्स 2017 टीम येथे आयोजित केली गेली. आणि याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इंग्लंड. तर तुम्हाला खेळ व खेळाशी संबंधित स्पर्धा कोणकोणत्या देशात भरवल्या गेल्या व त्याच्यात कोण विजयी झाले, भारताने किती पदके मिळवले, या सर्वांच्या नॉलेजशी अपडेट राहावं लागेल. आता तुम्ही रोजचे वर्तमानपत्र वाचले की तुम्हाला या सर्वांची माहिती मिळते. त्याबरोबर एक चालू घडामोडी ह्या वर्षीचं एक पुस्तक घेऊन ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये माहिती एकत्र भेटेल. तर पहा, खालीलपैकी भारतातून काय जाते? तर भारतातून 23.5° कर्कवृत्त जाते. हे सर्वांनाच परिचित आहे, म्हणजे पर्याय क्रमांक उत्तर डी आहे. तरचा प्रश्न आहे, कोणाला ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हटले जाते? आणि त्याचे उत्तर आहे दादाभाई नौरोजी. यांना काय म्हटलं जातं? पितामह म्हणजे ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया असे म्हटले जाते. त्यानंतर इतरही यांना काय म्हटले जाते ते तुम्ही बघा, जेणेकरून तुम्हाला याविषयीची माहिती सर्व कळेल. कोणाला कोणती उपाधी देण्यात आली ते वाचून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन पहा, बुंदा असलेली आणि सरळ उभी राहणारी झाडे टिमटिम म्हणून ओळखली जातात. तर बुंदा असलेली आणि सरळ उभी असणाऱ्यांना काय म्हणतात? झाडे म्हणून ती ओळखली जातात. म्हणून पर्याय क्रमांक डी हे याचे योग्य उत्तर आहे. वेलींची, झुडपांची काय असतात? वेलींची मुळे वगैरे तंतुमुळे असतात, त्यामुळे ती काय नाही. पर्याय क्रमांक डी ह्याचे योग्य उत्तर आहे. तुम्ही क्रमिक पुस्तके वाचून घ्या. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा शेवटचा, जो याच्यावर आलेला आहे GK मध्ये, 190 नंबरला. आपण श्वास बाहेर टाकतो तेव्हा आपली फुफ्फुसे टिमटिम. उत्तर कमेंट करा आणि आता उत्तर घ्या. पर्याय क्रमांक ए, आकुंचन पावतात. अशा प्रकारे आज आपण GK हा विभाग सोडवला आहे, जेणेकरून तुम्हाला GK वर कोणकोणत्या प्रकारे व कोणकोणते प्रश्न आले होते 2017ला याची कल्पना आलेली आहे. तुम्ही काय अभ्यासायचं आहे ते पण तुम्हाला कळलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला जर आपण अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू.